आज महाराष्ट्रावर आलेलं हे सर्वात मोठं संकट आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं सकाळीच अपघाती निधन झालं। खरं तर ही बातमी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये गेल्यानंतर कुणाचाही विश्वास बसला नाही। आज आम्ही आता या ठिकाणी बारामती जे मेडिकल कॉलेज आहे त्या आवारामध्ये आदरणीय दादांचं जे पार्थिव या ठिकाणी ठेवलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही आहोत। यानंतर ते विद्याप्रतिष्ठानकडं पार्थिव दादांचं दर्शनासाठी जाणार आहे आणि या कुटुंबाने जाहीर केल्याप्रमाणे कदाचित उद्याच हा अंत्यविधी आदरणीय दादांचा या ठिकाणी होईल। आम्ही बारामतीमध्ये मावळ तालुक्यामधनं येत असताना प्रचंड जनतेचा ओघ या परिसरामध्ये दादांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी येत आहे। महाराष्ट्राचा हा राजकारणातील एकमेव दादा म्हणून आदरणीय अजितदादांकडे पाहिलं जायचं। असंख्य तरुण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी जोडले, असंख्य कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये ज्यांनी घडवले, त्या कार्यकर्त्यांचं एक विद्यापीठ बनवण्याचं काम आदरणीय दादांनी संपूर्ण 35-40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केलं। विशेष करून आमच्या मावळ तालुक्यावर अत्यंत प्रेम करणारे अजितदादा आमच्या मावळ तालुक्याचा सत्ता असो नाही तर नसो, कुंडवड्याचा आमचा एक असणारा पूल ते आता कानाफट्याचं उपजिल्हा रुग्णालय जवळपास आदरणीय सुनीलअण्णा शेळके हे आमदार झाल्यापासून जवळपास 6,000 कोटीचा निधी हा आदरणीय दादांनी आमच्या मावळ तालुक्यासाठी हा बॅकलॉग भरून काढला। म्हणून मावळ तालुक्यातनं देखील फार मोठ्या संख्येनं आज या ठिकाणी आदरणीय दादांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी येताना जड अंतकरणाने सर्व लोक आलेत। आमदार सुनीलअण्णा शेळके आहेत, तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय गणेश भाऊ आणि संपूर्ण कार्यकर्ते की जे गेले 25-30 वर्ष दादांच्या समवेत काम करतानाचे सर्व त्यांच्या डोळ्यातनं अश्रू देखील आज वाहत आहेत की एक नेता, एक आधारस्तंभ आम्हा सर्व जनतेचा या ठिकाणी गेलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे जरी असले तरी त्यांनी अनेकांशी कौटुंबिक संबंध, माझ्याबरोबर आमचे मित्र विक्रम कदम त्यांच्याशी असणारे कौटुंबिक संबंध आम्ही जवळून पाहिले। दादा सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या घरी येऊन त्याची विचारपूस करणं, विक्रमसारख्या आमच्या मित्राच्या अनेक कार्यक्रमाला दादांनी लावलेली हजेरी आम्ही पाहिली। अत्यंत आपुलकीने दादांनी प्रत्येक कार्यकर्त्याला जपलं, सांभाळलं आणि त्यामुळं अचानकपणे दादा सोडून गेल्यानंतरचे दुःख जेवढं बारामतीकरांना आहे, जेवढं काठेवाडीकरांना आहे, त्याच्या एवढंच दुःख आम्हा मावळकरांना, पुणे जिल्हा, महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातील तरुण सहकाऱ्यांना दादा जाणं हे आम्हाला विश्वासच बसत नाही। अशा प्रकारची सर्वांची मनस्थिती आहे। मन सुन्न करणारा हा सर्व परिसर झाला आहे। दादा बारामती नसणं हे कुणालाच मान्य नाही। अशा प्रकारचं वातावरणामधनं पवार कुटुंबावर पडणारी ही शोककळा, आमच्या बारामतीकरांवरती आलेली ही शोककळा, हे बारामतीचं खऱ्या अर्थाने वैभव आज गेल्यानंतरचं जी भावना या ठिकाणी लोकांशी संवाद झाल्यानंतर येतोय, त्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख, त्यांच्या डोळ्यातले अश्रू हे सर्व काही सांगून जात आहेत की दादा नुसते राजकारणी नव्हते तर दादा प्रत्येक कुटुंबातील एक दादा हा सर्वांना वाटणारा हा दादा आज आमच्यातनं गेल्यानंतर परत कधीच आम्हाला आमचे दादा दिसणार नाहीत। या भावनेतनं फार मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय हा आज बारामती शहराकडे, तालुक्याकडे या ठिकाणी निश्चितपणे धावतोय। अनेक आमच्या वडीलधाऱ्या मंडळींची देखील भावना आहे की बारामती उघडी पडली। खरं तर 84 वय झालेल्या पवारसाहेबांच्या वेदना देखील आम्हाला समजू शकतात की आपला पुतण्या ऐन उमेदीच्या काळामध्ये गेल्यानंतर आदरणीय साहेबांना खऱ्या अर्थाने आधाराची गरज असताना आज दादा नाही आहेत, म्हणून हे कुटुंब देखील आदरणीय सावरण्याची आवश्यकता आदरणीय पवारसाहेबांनी नेहमीच महाराष्ट्राला एकत्र ठेवण्याचं काम केलं, परंतु आज त्या कुटुंबावरती फार मोठा आघात, महाराष्ट्रावरती फार मोठा आघात आणि आपल्या पुणे जिल्ह्यावरती फार मोठा आघात या नियतीने घालून दिला आहे। मी आपल्या सर्वांच्या वतीनं या व्यक्तिमत्वाला, असं व्यक्तिमत्व पुन्हा महाराष्ट्रामध्ये घडणे नाही अशा प्रकारचं व्यक्तिमत्व या पुणे जिल्ह्यात आणि आपल्या बारामती तालुक्यामध्ये होऊन गेलं आणि आज दुर्दैवाने दादांना आपल्याला निरोप द्यावा लागतो। याच्या इतकी वेदना दुसरी असूच शकत नाही। म्हणून आमच्या सर्व मावळ तालुक्याच्या जनतेच्या वतीनं, आमचे आमदार सुनीलअण्णा शेळके या मित्रपरिवाराच्या वतीनं, गणेशभाऊ खांडगे असतील, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष त्यांच्या वतीनं, विक्रमजी कदम असतील, आमचे अविनाश भाऊ पाटील असतील, या सर्व आमच्या मित्रपरिवाराच्या वतीनं मावळ सत्तेचे संपादक आणि आदरणीय दादांच्या अत्यंत जवळचे असणारे आमचे रामदास भाऊ वाडेकर यांच्याही
वतीनं मी अंतःकरणापासून श्रद्धांजली वाहताना परमेश्वराला हीच विनंती करेन की परमेश्वरा आमच्या दादांना आपल्या चरणी विलीन करून घेताना या पवार कुटुंबियाला हा महाराष्ट्र कुटुंब सावरण्याची ताकद देव हीच परमेश्वराचरणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.